नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपणाला जर सांबार बनवायचा असेल तर त्यासाठी लागणारा मसाला विकत आणावा लागतो आणि तो मसाला खूप महाग पडतो। तोच मसाला जर आपण घरच्या घरी बनवला तर खूप सोप्या पद्धतीने पटकन होणारी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया सांबार मसाला पावडर घरच्या घरी कशी बनवायची। तर त्यासाठी इथे चणा डाळ मी घेतलेली आहे, 3 चमचे चणा डाळ, त्यानंतर 2 चमचे तांदूळ आणि 3 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे। सगळं साहित्य योग्य प्रमाणात घेतल्यानंतर अगदी परफेक्ट मसाला बनवून तयार होतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर इथे अर्धी वाटी धने घेतलेले आहेत, 1 चमचाभर हळद घेतली आणि 1.5 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1.5 चमचा मेथी दाणे घेतलेत आणि हे मेथी दाणे देशी मेथी दाणे आहेत, याने स्वाद पण खूप छान येतो। भाजीला फोडणी देताना जी मोहरी वापरतो ती मोहरी सुद्धा 1 चमचाभर मी घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये तिखटपणा आणि खमंगपणा पण यावा यासाठी काळी मिरी वापरलेत, तर हे 1 चमचाभर घ्यायचे काळी मिरी। आणि सांबार म्हटलं किंवा सांबार मसाला म्हटलं की कढीपत्ता हा आलाच, तर इथे अर्धी वाटी मी कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि सुकवलेला कढीपत्ता न घालता ओल्या कढीपत्त्याची पानं इथे मी का वापरते हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच। त्यानंतर इथे 1 वाटीभर मी सुकवलेली लाल मिरची घेतलेली आहे, याचबरोबर तुम्ही काश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता, त्यामुळे कलर खूप छान येतो। तर हिंग पावडर एक अर्धा चमचा वापरायचा आहे। चला तर आता मग मसाला बनवायला घेते। त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर धने भाजून घेते। तर हे धने सुद्धा मी देशी घेतलेले आहेत, देशी धने भेटतात बाजारात आणि ह्याचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे शक्यतो देशी धने वापरा। त्यामुळे काय होतं की मसाल्यामध्ये याचा स्वाद असाच टिकून राहतो, खूप छान असा स्वाद येतो मसाल्यामध्ये, त्यामुळे शक्यतो मी देशी धन्याचाच वापर करते। आणि धने भाजले का हे कसे ओळखायचे, तर याचा बघा भाजताना सुद्धा चांगला खमंग असा सुवास येतो, सगळीकडे दरवळतो। तर हे धने चांगले भाजून झालेले आहेत, आता एका प्लेटमध्ये हे काढून घेते। याच कढईमध्ये आता बाकीचे मसाले सुद्धा मी भाजून घेते आणि सगळे मसाले एकत्र न भाजता मी वेगवेगळे भाजून घेते। तर आता मेथी दाणे भाजून घ्यायचे अगोदर आणि हे जास्त पण भाजायचे नाही आहेत, अगदी थोडेसे भाजत आल्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची। चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर मेथी दाणे आणि मोहरी चांगली भाजून घेतलेली आहे, हे सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेते। हे मसाले भाजताना मी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवले, मंद आचेवरती सगळे मसाले भाजून घ्यायचेत। तर आता यामध्ये मी चणा डाळ घातलेली आहे आणि त्याचबरोबर तांदूळ सुद्धा घातलेले आहेत। आता बरेच जण काय करतात की सांबार मसाला बनवताना तांदूळ वापरत नाहीत, पण खरंच तुम्ही तांदूळ घालून एकदा सांबार मसाला बनवून बघा, खरंच खूप छान मसाला होतो। तर डाळ आणि तांदूळ हे दोन्ही भाजून घ्यायचे आणि अगदी थोडंसं भाजायचं, जास्त लालसर कलर होईपर्यंत नाही भाजायचं। आणि नंतर त्यामध्ये मी घातलेले आहे उडदाची डाळ। अगोदर उडदाची डाळ नाही घातली कारण ती पटकन भाजली जाते, त्यामुळे तांदूळ आणि चणा डाळ थोडीशी भाजत आल्यानंतरच उडदाची डाळ घालायची आहे। आणि बघा एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते, त्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये आता मी जिरे घातलेले आहेत, जिरेसुद्धा पटकन भाजले जातात, त्यामुळे सगळ्यात शेवटी जिरे घातलेत आणि जिरे भाजल्यानंतर तर लगेच त्याचा खमंग असा स्वाद येतो, त्यामुळे पटकन ओळखता येतं की जिरे भाजून झालेत म्हणून। अगदी 1 मिनिटभर हे मी आता परतून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा अगोदरचे जे मसाले होते त्याच मसाल्याच्या प्लेटमध्ये काढून घेते। आता मिरची भाजायला काही फारसा वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये मिरची भाजून तयार होते। तर पटकन अशी मिरची पण भाजून घेते मी। माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील, तर नक्की एकदा वेळात वेळ काढून रेसिपी पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का। तर आता बघा हे मसाले सगळे पटपट भाजून झाले। कढीपत्ता भाजायला तेवढा थोडासा वेळ लागतो, कारण हा मी ओला कढीपत्ता यामध्ये वापरते। तर त्याचं कारण असं की ओल्या कढीपत्त्याचा स्वाद पण खूप छान येतो, टेक्स्चर पण खूप छान येतं, त्यामुळे ओला कढीपत्ताच वापरायचा आहे। आणि मसाल्यामध्ये बघा याचा स्वाद असाच टिकून राहतो, त्यामुळे नेहमी मी ओला कढीपत्ताच वापरते मसाले बनवताना। तर हा कढीपत्ता बघा एकदम कडक कुरकुरीत होईपर्यंत चांगला असा कडक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आणि एकसारखं असं मिक्स करत हे कढीपत्त्याची पानं जी आहेत ती
पूर्ण असा वाळलेला कढीपत्ता जसा असतो तशा पद्धतीने बघा मी केलेला आहे. एकदम कडक कुरकुरीत कढीपत्ता झालाय आणि ह्याचा कलर पण बघा चेंज झालेला नाही अजिबात. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मिरे घातलेत. तर बघा मिरे, हिंग आणि हळद ह्या तिन्ही वस्तू मी भाजून घेतलेल्या नाही आहेत. फक्त गॅस बंद केल्यानंतर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे. तर याच गरम कढईमध्ये बघा डाळ, तांदूळ, मिरची हे सगळं जे भाजून घेतलेलं एकत्र केलेलं साहित्य सगळं मिक्स करायचं आहे. कढई गरम आहे आणि गरम कढईमध्ये अगदी 1-2-3 मिनिट हे असंच हे मिक्स करत राहायचं आहे. एक कडकपणा येतो ह्या सगळ्या मसाल्यांना आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो तेव्हा हे पटकन असं बारीक होतं, जास्त वेळ लागत नाही. मिश्रण आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये हिंग आणि हळद घालते आणि हे मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घालून हे बारीक करून घ्यायचे. एकदम बारीक पावडर करायची ह्याची. मसाले बारीक केल्यानंतर हे चाळून घ्यायचेत आणि चाळताना सगळ्यात बारीक जी सोजीची चाळणी असते त्या चाळणीने चाळून घ्यायचं. पिठाच्या चाळणीने जर चाळलं तर पावडर मोठी तयार होते, म्हणजे मसाला असा जाडसर होतो. त्यामुळे एकदम बारीक सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने मी चाळून घेतलेलं आहे. एवढा खमंग स्वाद सगळीकडे मसाल्याचा पसरला आहे. एकदा नक्की अशा पद्धतीने मसाला बनवा. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडेल. तर बघा एवढी पावडर तयार झालेली आहे मसाल्याची, मोठी वाटी भरून झाली आणि ही पावडर तुम्ही 6-7 महिने तरी आरामशीर वापरू शकता. एकदम बारीक अशी सांबार मसाल्याची पावडर तयार आहे. सांबार मसाला किंवा सांबार मसाला पावडर म्हटलं तर हे चालेल. आणि साऊथ इंडियन पद्धतीने सांबार कसं बनवायचं हे सुद्धा या अगोदर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. ती जर रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा. चला तर मग लवकरच भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन बनवायला शिका. धन्यवाद.